हे बघा मंडळी, जेव्हा मरण समोर असतं तर काही जण पाळतात, काही घाबरतात, पण काहींमध्ये असते निसर्गाशी दोन हात करण्याची ताकद. समोर कोणी असतो तो घाबरत नाही, तो निर्भयपणे लढतो आणि आपली ताकद दाखवतो. लखीमपूर खेरी उत्तर प्रदेश यातील एका तरुणाने, एक साधा तरुण, रोजच्या मरणाच्या जीवनासाठी पोट भरण्यासाठी काम करणारा एक तरुण, पायात चप्पल नाही, फाटलेले कपडे, मातीने अंग मळमळ झालेलं आणि त्याच्यामध्ये होती ताकद. हा तरुण काम करत असताना तिथे अचानक बिबट्या शिरतो, पण फाटलेली चप्पल, अंगावर घाम, हातात काहीच नाही, पण या पट्ट्यानं हार मानली नाही. शस्त्र नाही, कवच नाही, फक्त मनगटातील आग. आणि या आगीनेच त्याने एकट्याने बिबट्याला झुंज दिली. गावकरी काय करत होते, बघायची भूमिका निभवत होते. काही दगड फेकत होते, काही मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत, आणि मात्र तो एकटाच झुंजत राहिला विजेच्या अंकतासाठी. शेवटी बिबट्या पळून जातो आणि हा तरुण जखमी अवस्थेत पण विजेता म्हणून उभा राहतो. पण मुद्दा वेगळाच आहे मंडळी. हे प्राणी जंगल सोडून माणसांच्या घरात का येत आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. कारण जंगल शिल्लकच नाही. विकासाच्या नावाखाली जंगल तोडले जात आहेत, जंगल लुटले जात आहेत, निसर्ग लुटला जातोय आणि भाजप सरकार केवळ आणि केवळ जाहिराती करत बसलंय. अखिलेश यादव म्हणतो, वन वाचवा नाहीतर हे बिबट्टे तुमच्या अंगणात उतरणार आणि अंगणात आल्यावर तुम्हाला नक्कीच माहिती आहे का काय होणार. आपण सर्वांनी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. विकास व्हावा, पण त्यामुळे कोणाचा मृत्यू न व्हावा. बातमी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा राजतक न्यूज.